अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावता येऊ शकतं का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला होता. त्याचं कारण असं होतं की रामशंकर प्रजापती यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली होती आणि त्यांनी ओबीसी प्रमाणेच एससी आणि एसटीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावण्यात यावं असं त्यांनी या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाला म्हटलेलं होतं. आता सुप्रीम कोर्टाने या अनुषंगाने जी नोटीस आहे ती केंद्र सरकारला दिली आणि त्यांना सांगितलं की एका शपथपत्राच्या आधारे एससी आणि एसटीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावता येऊ शकतं का, या संबंधीचा खुलासा केंद्र सरकारने करावा. आता केंद्र सरकारने खूप मजेशीर शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. या शपथपत्रामध्ये त्यांनी 1 ऑगस्ट 2024च्या निकालामधले 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे देखील क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी या शपथपत्राच्या आधारे ते होऊ शकतात. काय म्हटलेलं आहे या शपथपत्रामध्ये? त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला क्रिमिलियरचे तत्व लागू होत नाही असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पष्टपणानं म्हटलेलं आहे, शपथपत्रात म्हटलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिमिलियरचं तत्व कोणाला लागू होऊ शकतं? ओबीसी, एससी-बीसी आणि जे काही ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन आहे त्यांना हे क्रिमिलियरचं तत्व लागू होऊ शकतं. आता त्याच्यामुळं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेले जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी हे क्रिमिनल लागू होऊ शकतं. आर्थिक निकष एससी आणि एससीच्या आरक्षणाला लागू करता येत नाही आणि त्याचा देखील उल्लेख त्यांनी या शपथपत्रामध्ये केलेला आहे. एससी आणि एसटी आरक्षणात क्रिमिनल लागू करण्याची मागणी या याचिकाकर्त्यांनी केली होती आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारने याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे. आता हा विरोध का दर्शवलेला आहे? कारण एससी आणि एसटीच्या सध्याच्या कायद्यामध्ये क्रिमिलियरचं तत्व लागू करण्याचं कोणतीही शिफारस नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी म्हटले सध्याच्या कायद्यात एससी एसटीसाठी क्रिमिलियरची कोणतीही तरतूद नाही, यामुळे कोणाच्याही फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत नाही असं सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे. याचिकाकर्त्याचं म्हणणं असं होतं की हे जे आरक्षणाचे लाभ आहेत हे आरक्षणाचे लाभ गरजूपर्यंत पोहोचले पाहिजे, त्याच्यासाठी क्रिमिलियर लावावं, त्यांच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होते. पण केंद्र सरकार म्हणतंय की अशा प्रकारची कायद्यात तरतूद नाही आणि त्याच्यामुळं तरतूद जरी नसली तरी कोणाच्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत नाही. आता गरजूपर्यंत लाभ पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो केंद्र सरकारने याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकारच्या बहुतांश सामाजिक आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजनांना उत्पन्नाची मर्यादा आधीपासूनच लागू करण्यात आलेली आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. आणि ते बरोबरही आहे की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोघांनीही ज्या कल्याणकारी योजना एससी आणि एसटीसाठी सुरू केलेल्या आहेत, एससी एसटीसाठीच म्हणून नाही, ज्या इतरांसाठी आहेत त्या प्रत्येकाला उत्पन्नाची मर्यादा आधीपासूनच लावून दिलेली आहे. पण 1 ऑगस्ट 2024 रोजी जे जजमेंट आलेलं होतं अनुसूचित जाती आरक्षणाच्या अनुषंगाने, त्या जजमेंटमध्ये मात्र न्यायाधीश BR गवई यांनी असं म्हटलेलं होतं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाला देखील आता क्रिमिलियर लावण्याची गरज आहे. आणि तोच मुद्दा इथं थोडासा क्लिअर होतो, कारण इथून पुढे हा मुद्दा चर्चेला येणार नाही असं दिसायला लागलेलं आहे. ऐतिहासिक व सामाजिक मागासलेपणा लक्षात घेता एससी एसटीचे समाजाचे आरक्षण टिकवणं आवश्यक आहे असं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर आता जे आरक्षणाच्या विरोधामध्ये मोर्चे निघत आहेत, आरक्षण रद्द करा, आरक्षण हटाव, आरक्षणाचं काहीतरी हे करा, पण त्या अनुषंगाने केंद्र सरकारनं म्हटले की ऐतिहासिक आणि सामाजिक मागासलेपणा लक्षात घेता हे आरक्षण टिकवणं आवश्यक आहे असं केंद्र सरकारने या शपथपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आणखीन 2 मुद्दे क्लिअर होतात. पहिला मुद्दा असा क्लिअर होतो की आर्टिकल 341 आणि आर्टिकल 342 म्हणजे एससी आणि एसटीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने जे अधिकार आहेत हे अधिकार कोणाला आहेत. आता 1 ऑगस्ट 2024चा जो निकाल होता त्या निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की याचे जे सर्वस्वी अधिकार आहेत हे अधिकार राज्यांना आहेत. म्हणजे राज्य काय करू शकतं, आरक्षणाचं सब क्लासिफिकेशन करू शकतं असं सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024च्या निकालात म्हटले. आता या शपथपत्रामध्ये केंद्र सरकार काय म्हणते बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या यादीत कोणताही बदल, समावेश किंवा वगळण्याचा अंतिम अधिकार केवळ भारताच्या संसदेलाच आहे. आता हा मुद्दा इथे क्लिअर होतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये ते म्हणतं की राज्य सरकारना अधिकार आहेत आणि त्याच्या 15 दिवसानंतर जो तातीतत्वा जातीच्या अनुषंगाने निकाल येतो बिहारचा, त्या बिहारच्या त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टच म्हणतं की अधिकार राज्य सरकारला नाहीत, ते फक्त केंद्र सरकारला आहेत, म्हणजे संसदेला आहेत. एका बाजूला
15 दिवस अगोदर सरकार सांगतं, म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगतं की हे जे अधिकार आहेत हे अधिकार कोणाला आहेत, तर हे सर्वस्वी अधिकार हे राज्य सरकारला आहेत. आणि मग 15 दिवसानंतर तातीतत्वा जातीच्या अनुषंगाने निकाल येतो आणि ते म्हणतं की राज्य सरकारला यातले कोणतेही अधिकार नाहीत. आता केंद्र सरकारने तर स्पष्ट केलेलं आहे की आर्टिकल 341 आणि आर्टिकल 342 संविधानामधलं याचे सर्वस्वी अधिकार ही भारताच्या संसदेला आहेत. आता याच्या पुढे जाऊन या शपथपत्रामध्ये केंद्र सरकारने इंद्रसाहनी खटल्याचा संदर्भ दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाची ओळख ही केवळ आर्थिक निकषावर होत नाही किंवा आर्थिक स्थितीवर नव्हे, तर ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे, आरक्षणाची जी ओळख आहे ही आर्थिक निकषावरती होत नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. आता जे न्यायाधीश B.R. गवई म्हणत होते ना की ह्याला अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिलेअर लावा, तो मुद्दा इथं क्लिअर होतो, कारण केंद्र सरकार म्हणतं की आर्थिक निकष याला लावता येत नाही, त्याच्यामुळे याला नॉन क्रिमिलेअर लावता येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर हे आरक्षण आधारित आहे, त्याच्यामुळे आर्थिक स्थिती इथे मॅटर करत नाही किंवा आर्थिक स्थितीनुसार इथे बघता येत नाही. याचिकामध्ये प्रस्तावित कायदेशीर तत्वाकडे दुर्लक्ष केलं असून विद्यमान कायद्यानुसार आरक्षण धोरण राबविलं जाईल असं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत. त्याच्यामुळं 3 महत्त्वाचे मुद्दे इथे आपल्याला क्लिअर होताना दिसतात. एक म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावता येऊ शकतं का, कारण B.R. गवई यांनी 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये म्हटलेलं होतं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावावं. इथं मुद्दा क्लिअर होतो की त्यांना नॉन क्रिमिनल लावता येत नाही, कारण त्यांचे आर्थिक निकष हे त्याला लावता येत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्याचे अधिकार राज्याला आहेत का, तर इथं तो मुद्दा क्लिअर होतो, कारण शपथपत्रातच ते सांगतात की भारताच्या संसदेला या अनुषंगाने जे काही अधिकार आहेत ते सगळे अधिकार इथे त्यांना देण्यात आलेले आहेत. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण पुन्हा पडताळून बघितल्या तर आपल्याला दिसेल की विविध राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने जी जोरदार चर्चा सुरू आहे त्या चर्चेला कुठे ना कुठे भविष्यामध्ये पूर्णविराम मिळू शकतो आणि हे जे सगळे राज्यांनी केलेला कुटाणा आहे हा रद्द देखील केला जाऊ शकतो. कारण 2005 मध्ये जो आंध्र प्रदेशचा खटला आलेला होता EV चेन्नई या केसमध्ये, तिथे सुप्रीम कोर्टानेच राज्याला अधिकार नाहीत असं स्पष्ट केलेलं होतं. आता नंतर 2008 मध्ये 2024 मध्ये जो निकाल आला तिथे राज्याला अधिकार आहे असं सांगितलेलं होतं, पण इथून पुढे जर आणखीन सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन झालं तर 2005चा निकाल हा कायम ठेवला जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे जे काही केंद्र सरकारची भूमिका आहे ही भूमिका त्या निकालासाठी सपोर्टिव्ह ठरू शकते आणि या रिव्ह्यू पिटिशनसाठी मात्र हे शपथपत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण केंद्र सरकार सांगते, राज्यघटना सांगते, तर सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काही करू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाला देखील तशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, कारण याचे सगळे अधिकार हे संसदेला आहेत. आता संसदेला जर असं वाटत असेल की हे राज्याला अधिकार दिले पाहिजे तर याच्यासाठी राज्यघटनेमध्ये तुम्हाला अमेंडमेंट बिल आणावं लागेल, तरच ते होऊ शकतं. त्याच्यामुळं या शपथपत्रामुळं बरेचसे मुद्दे इथं क्लिअर झालेले आपल्याला बघायला मिळतात. एकतर हा निकाल म्हणजे ही याचिका या अनुषंगाने खूप महत्त्वाची आहे आणि या याचिकेमुळे हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे क्लिअर होताना दिसतात. आपल्याला नेमकं या याचिकेवरती आणि केंद्र सरकारने दिलेल्या शपथपत्रावरती नेमकं आपलं ओपिनियन काय आहे सांगायला विसरू नका. नॉन क्रिमिलेअरचा मुद्दा आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा याच्यामुळे क्लिअर होतो का हे देखील सांगायला विसरू नका. आपलं नेमकं विश्लेषण आणि आपलं नेमकं म्हणणं काय आहे ते मांडायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.